म्हैस आणि माकड. जुनाट जंगलात एक म्हैस राहत होती. ती खूप दयाळू होती. ती कधी कोणाचे मन दुखवत नसे. जवळच एका झाडावर एक दुष्ट माकड राहत होते. म्हैस झोपल्याचे पाहून तो तिच्या पाठीवर नेहमी उड्या मारीत असे. कधी कधी तर म्हशीची शेपूट धरून इकडे तिकडे फिरवत असे. खरं तर यामुळे म्हशीला खूप त्रास होत असे, पण ती माकडाला काही म्हणत नसे. त्याला त्याच्या चुकासाठी ती माफ करीत असे. त्याच झाडावर राहणाऱ्या एका यक्षाला हे सहन झाले नाही. तो म्हशीला म्हणाला, माकडाला त्याच्या दुष्टपणाची काही शिक्षा का देत नाहीस? तू किती मोठी आणि शक्तिमान आहेस. तू त्याला अगदी सहज धडा शिकवू शकतेस. म्हैस त्याला म्हणाली, हे दिव्यात्मा, कुणाला त्रास देणे मला आवडत नाही. परमेश्वर त्याला त्याच्या वागण्याची शिक्षा देईल. एके दिवशी ही म्हैस कुठेतरी बाहेर गेली होती. त्याचवेळी एक रानटी म्हैस आली आणि तिच्याऐवजी तिच्या जागी बसली. नेहमीप्रमाणे ते माकड धाडकन तिच्या पाठीवर पडले. त्याच्या वागण्याने रानटी म्हशीला धक्का बसला. ती रानटी म्हैस संतप्त झाली. तिने माकडावर हल्ला केला. आपल्या टोकदार शिंगाने तिने त्या माकडाचा जीव घेतला. दुष्ट माकडाचा अतिशय वाईटरित्या शेवट झाला. तात्पर्य: इतरांना प्रेम, सन्मान आणि आदर द्या. तुम्ही इतरांना जे देता तेच तुम्हाला मिळत असते.